आज बनवणार आहे मी तवा कारलं। त्याच्यासाठी एक कारलं घेतले मी कट करून, बारीक स्वच्छ धुवून बारीक कट केले, कांदा आणि कोथिंबीर। यामध्ये तेल टाकणार आहे। तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की मोहरी टाकूया। तेल गरम झाले जिरे टाकू आणि आता कांदा टाकू। कांदा थोडा परतून घ्यायचा, छान असा तळून घ्यायचा कांदा। छान लागते तवा कारलं, कडू नाही लागत, काही नाही। कांदा छान असा परतून घेतला। यात थोडंसं मीठ घालून आणि परत कारलं टाकून घेऊ। छान असे बारीक बारीक काप केले मी कारल्याचे। छान असं परतून घ्यायचं। छान असं परतून झाले, त्याला एक वाफ काढून घेऊया। वाफ काढून घेऊया। थोडीशी हळद टाकूया, थोडंसं लाल तिखट, फक्त लाल तिखटच टाकणार आहे मी। परत हलवून घेऊया। हे बघा छान झाले, खूप छान लागते पोळीसोबत, भाकरीसोबत। यावरती वरती कोथिंबीर टाकत आणि बघा आता हे खायला रेडी। बघू शकता, हे बघा झाले, खाण्यासाठी रेडी आहे। चला तर मग कारलं रेडी आहे। पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता। चला तर मग या तुम्ही पण खायला। आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती। धन्यवाद।